नमस्कार, मी ॲडव्होकेट मयुरी भोसले सावंत आपल्या वकिलाच्या नजरेतून या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। गेल्या भागामध्ये आपण फेरफार संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेतली। आता त्याच्या पुढचा म्हणजे 8 बद्दल आपण जाणून घेऊया। आजपर्यंत आपण 7/12 उतार्याबद्दल खूप ऐकलं असेल। एखादी जमीन खरेदी करायची असेल तर पहिला प्रश्न पडतो 7/12 काढला का? पण तुम्हाला माहिती आहे का, 7/12 इतकाच महत्त्वाचा आणि अनेक वेळा त्यापेक्षाही अधिक उपयोगी असा एक महसुली दस्तऐवज आहे। कोणता आहे तो? त्याचं नाव आहे गाव नमुना 8अ। आजही अनेक लोक 8अ म्हणजे काय, तो कशासाठी वापरला जातो, त्यात कोणती माहिती असते, त्याचा कायदेशीर उपयोग काय आहे आणि जमीन खरेदी करण्यापूर्वी तो का तपासावा हे मुळीच जाणून घेत नाही। त्यामुळे अनेक वेळा त्यांची फसवणूक होण्याची शक्यता वाढते। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गाव नमुना 8अ ची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा बघूया गाव नमुना 8अ म्हणजे काय। गाव नमुना 8अ हा महाराष्ट्र जमीन महसूल अभिलेखातला एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 7/12 उतारा हा एका विशिष्ट गट क्रमांकाची माहिती देतो, पण गाव नमुना 8अ हा एका खातेदाराच्या नावावर त्या गावामध्ये असलेल्या सर्व जमिनींची माहिती एकाच ठिकाणी दाखवतो। मात्र 8अ मुळे एका खातेदाराच्या नावावर असलेल्या सगळ्या जमिनी ज्या एकाच गावात आहेत त्या एकाच ठिकाणी दिसतात। त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या नावावर त्या गावात किती गट नंबर आहेत, त्यांचं क्षेत्र किती आहे, त्या जमिनीचा तपशील काय हे सर्व त्या 8अ मध्ये समजतं। त्यामुळे 8अ हा खाते उतारा असंही म्हटलं जातं। 8अ तयार करण्यामागचा उद्देश काय असेल तर सरकारला प्रत्येक गावातल्या जमिनींची अचूक नोंद ठेवावी लागते। प्रत्येक वेळी 7/12 पाहिला तर प्रत्येक गट क्रमांक वेगळा असतो। एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक गट क्रमांक असू शकतात, तेही वेगवेगळ्या गावात। त्यामुळे महसूल प्रशासन, तलाठी, मंडळ अधिकारी, तहसील कार्यालय, न्यायालय, बँका आणि स्वतः नागरिक यांना माहिती मिळवणं सोपं होतं। आता सगळ्यात महत्त्वाचा भाग बघूया, 8अ मध्ये नेमकं काय काय असतं तर त्याच्यामध्ये साधारणपणे बघा पुढील माहिती असते। खाते नंबर असतो, त्या खातेदाराचं नाव असतं, संयुक्त खातेदार म्हणजे सहहिस्सेदार असतील तर त्या सगळ्यांची नावं असतात, गट क्रमांक किंवा सर्वे नंबर असतो, सोबत हिस्सा नंबरही जोडलेला असतो, त्या जमिनीचं क्षेत्र लिहिलेलं असतं, त्याची आकारणी म्हणजे महसूल आकारणी त्याच्यात नोंद केलेली असते, महसुली नोंदीशी संबंधित काही असेल तर ते त्यात नोंदलेलं असतं आणि एकूण धारणा म्हणजे पीक धारणा तिथे एकूण लिहिलेली असते। म्हणजेच एका व्यक्तीच्या नावावर किती जमीन आहे आणि ती कोणत्या प्रकारची आहे याचं संपूर्ण चित्र 8अ मुळे समोर येतं। उदाहरण हवंय, बघूया ना। समजा रमेश यांच्या नावावर 5 वेगवेगळे गट नंबर आहेत, पण प्रत्येक गट नंबरचा वेगळा 7/12 असणार। पण 8अ मध्ये रमेश यांच्या नावावरचे सगळे गट नंबर एकाच गावात एकाच ठिकाणी दिसतील। म्हणूनच 8अ हा अनेक वेळा अधिक उपयुक्त ठरतो। तर एक गोष्ट लक्षात ठेवा, 8अ हा एका गावातील सगळ्या जमिनी त्या खातेदाराच्या नावावर ज्या असतात त्या दाखवतो। वेगवेगळ्या गावातील सगळ्या जमिनी एकाच खाते उतार्यामध्ये दिसत नाही। जमीन खरेदी करताना 8अ का तपासायचा असा प्रश्न पडलाय का, तर हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। समजा एखादी व्यक्ती सांगते ही जमीन माझ्या नावावर आहे, तुम्ही फक्त 7/12 बघितला, 8अ बघितल्यावर समजतं की त्या व्यक्तीच्या नावावर अजून अनेक संयुक्त जमिनी आहेत किंवा फेरफार अद्याप पूर्ण झालेला नाही आहे किंवा खाते क्रमांक बदलला आहे, खातं बदललं आहे, अशा अनेक गोष्टींचा अंदाज 8अ वरून येऊ शकतो। म्हणूनच अनुभवी वकील आणि दस्तलेखक 7/12 सोबत 8अ देखील तपासतात। बँका तर 7/12 सोबत 8अ मागतातच। जर तुम्ही शेती कर्ज किंवा जमीन तारण ठेवून कर्ज घेणार असाल तर अनेक वेळा बँक 8अ ची मागणी करतेच, कारण बँकेला खातेदाराच्या नावावर असलेल्या संपूर्ण जमिनींचा तपशील एकाच वेळी पाहायचा असतो। त्यामुळे मालकीची पडताळणी अधिक विश्वासार्हतेने होते। 8अ वरून फसवणूक टाळता येते का? नक्कीच। आजकाल अनेक जमीन व्यवहारांमध्ये फसवणूक होते। अगदी काही वेळा एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी माहिती दिलेली असते, परंतु 8अ तपासला तर त्या खातेदाराच्या नावावर प्रत्यक्षात किती जमिनी आहेत हे स्पष्ट दिसतं। म्हणून कोणताही व्यवहार जर तुम्हाला करायचा असेल तर 7/12 सोबत 8अ तपासणं गरजेचं आहे, एवढं लक्षात ठेवा। आता हे झालं आपल्या रोजच्या जीवनात। कोर्टात 8अचं काय महत्त्व आहे? जमिनीचे वाद, वाटणी, वारसा, मालकी असेल किंवा फेरफार, घोषणा दावे
अशा अनेक प्रकरणांमध्ये 8अ हा एक महत्त्वाचा महसुली कागद म्हणून वापरला जातो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 8अ हा मालकीचा अंतिम पुरावा नसतो. तो महसूल अभिलेख आहे फक्त. अंतिम मालकीचा निर्णय न्यायालयच घेणार आहे. ते पण उपलब्ध पुरावे, नोंदणीकृत कागदपत्र आणि इतर पुराव्यांच्या आधारे हा निर्णय घेतला जातो. आता जमीन खरेदी करण्यापूर्वी काय काय तपासायचं? आतापर्यंत आपण बघितलं, 7/12 तपासायचा, 8अ तपासायचा, फेरफार नोंदी बघायच्या, पूर्वीचा नोंदणीकृत दस्तऐवज जर असेल तर तो तपासायचा, त्याचा सर्च रिपोर्ट तपासायचा आणि या उपरही जर गरज लागली तर एका अनुभवी वकिलाचा सल्ला निश्चितच घ्यायचा. फक्त एका कागदावर विश्वास ठेवून लाखो रुपयांचा व्यवहार करण्याची चूक आयुष्यात कधीही करू नका. मित्रांनो, 8अ मध्ये सगळ्यात आधी दिसतो तो खाते क्रमांक. हा क्रमांक म्हणजे त्या गावातील महसूल अभिलेखात खातेदाराला दिलेला ओळख क्रमांकच असतो. लक्षात ठेवा, खाते क्रमांक आणि गट क्रमांक म्हणजे एकच नाहीत, गोंधळ करू नका. गट क्रमांक म्हणजे त्या जमिनीचा, म्हणजे एका खात्यात अनेक गट क्रमांक असू शकतात. त्याच्यानंतर येतं ते खातेदाराचं नाव. इथे ज्यांच्या नावावर जमीन महसुलाच्या नोंदीत आहे त्या व्यक्ती किंवा त्या व्यक्तींची नावं असतात. जर एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तर ते संयुक्त खातेदार असू शकतात, ज्याला आपण सहहिस्सेदार म्हणतो. म्हणून फक्त एका व्यक्तीशी व्यवहार करून चालत नाही. जर सहहिस्सेदार असतील तर त्या सगळ्यांची संमती आवश्यक असते, कारण इतर खातेदारांचेही हक्क असतात. यानंतर प्रत्येक जमिनीचा गट क्रमांक किंवा सर्वे नंबर तिथे दिलेला असतो. सोबत हिस्सा नंबर असतोच, पण यावरून समजतं की खातेदाराच्या नावावर कोणकोणते गट नंबर आहेत आणि ते कोणत्या गावात आहेत. उदाहरण बघूया. गट क्रमांक 123 हा एक वेगळा गट क्रमांक असेल. गट क्रमांक 145 हा वेगळा गट क्रमांक आहे. गट क्रमांक 202 हे सगळे गट क्रमांक एकाच खातेदाराच्या नावावर असू शकतात. त्याच्यानंतर त्या गटाचं क्षेत्र दिलेलं असतं. प्रत्येक गटाचं क्षेत्र त्याच्यासमोर लिहिलेलं असतं. हे क्षेत्र हेक्टरार किंवा चौरस मीटरमध्ये असतं. याच्यावरून प्रत्येक जमिनीचं स्वतंत्र क्षेत्र आपल्या लक्षात येतं. त्याच्यानंतर सगळ्या जमिनींचं मिळून एकत्रित क्षेत्र दिलेलं असतं. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की त्या खातेदाराकडे किंवा त्या जमीन मालकाकडे त्या गावात एकूण किती जमीन आहे हे लक्षात येतं. आता 8अ मध्ये त्याच प्रत्येक गट क्रमांकाची आकारणी सुद्धा उपलब्ध असते. म्हणजे शासनाकडे देय असलेली महसुली आकारणी, म्हणजे शासनाला आपण जी रक्कम देणार आहोत महसूल म्हणून, ती तिथे रक्कम दिलेली असते. आज जरी ती रक्कम आपल्याला कमी वाटते तरी महसुली नोंदीचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. आता जमीन मालक, त्याची स्वतंत्र मालकी हा विषय झाला, पण संयुक्त मालकी कशी ओळखायची? बघा, जर एका खात्यात अनेक व्यक्तींची नावं आहेत तर त्याचा अर्थ त्या जमिनीवर एकापेक्षा जास्त व्यक्तींचा हक्क असू शकतो, म्हणजे ते व्यक्ती एकमेकांसाठी सहहिस्सेदार असतात. अशा वेळी व्यवहार करताना सगळ्या संबंधित व्यक्तींची संमती आवश्यक असते. तशी ती संमती आहे का हे स्वतंत्रपणे तपासणं गरजेचं असतं. आवश्यक वाटलं तर संमतीपत्र किंवा इतर आवश्यक डॉक्युमेंटही करावे लागतात. आता एक महत्त्वाचा भाग बघूया. समजा एखाद्या खातेदाराचं निधन झालं, ज्याचं नाव त्या खाते क्रमांकामध्ये नमूद आहे. त्याच्यानंतर वारस नोंद मंजूर झाली. अशा वेळी 8अ मध्ये नवीन वारसांची नोंद करता येते. म्हणूनच व्यवहारापूर्वी अद्ययावत 8अ काढणं गरजेचं आहे. हा 7/12 सारखाच 3 महिने चालू शकतो. फेरफार मंजूर झाल्यानंतर अनेक वेळा 7/12 आणि 8अ या दोन्ही नोंदींमध्ये बदल होतो. म्हणून जुना 8अ पाहून व्यवहार करू नका. नेहमी अद्ययावत 8अ काढून त्यातल्या नोंदी तपासा आणि मग व्यवहाराचा निर्णय घ्या. जर व्यवहार करायचा आहे तर आपल्याकडनं कोणकोणत्या चुका होतात आपण बघूया. बऱ्याच वेळा लोक 7/12 काढतात, तो तपासतात, पाहतात, पण 8अ मात्र तपासत नाहीत. संयुक्त खातेदार आहेत का हे पाहत नाही. फेरफार झालाय का ते बघत नाही. त्यामुळे नक्कीच पुढे वाद निर्माण होऊ शकतो. समजा अच्या नावावर 5 गट क्रमांक आहेत, त्यापैकी त्याला फक्त एक गट विकायचा आहे. 7/12 काढला त्या गटाचा तर त्याच्यावर फक्त त्या एका गटाचीच माहिती दिसणार आहे. पण जर तुम्ही त्या या खातेदाराचा 8अ क्रमांक काढला तर त्याच्यावर इतर कोणत्या जमिनी आहेत, संयुक्त खातेदार आहेत का, याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. म्हणून अनुभवी वकील आणि दस्तलेखक दोन्ही कागदपत्र नेहमी एकत्र तपासतात. आता 8अ बघताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात? खातेदाराचं नाव योग्य आहे का बघायचं. त्याच्यानंतर सगळे सर्वे नंबर, गट क्रमांक तिथे नमूद आहेत का हे बघायचं.
क्षेत्रफळ त्यांचं बरोबर लिहिलेलं आहे का, त्याच्यानंतर सोबत संयुक्त सहहिस्सेदार आहेत का हे बघायचं. फेरफारानंतर नोंद अद्ययावत झालेली आहे की नाही झाली आहे, किंवा व्यवहारापूर्वी नवीन उतारा काढलाय का, हे सगळ्यात प्रामुख्याने बघा. महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा, गाव नमुना 8अ हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे, जो महसुलासाठी महत्त्वाचा आहे, परंतु तो स्वतःहून अंतिम मालकी निश्चित करत नाही. मालकी निश्चित करण्यासाठी नोंदणीकृत खरेदी कर, वारसा कागदपत्र, न्यायालयीन आदेश आणि इतर संबंधित पुरावे तपासणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे. तुम्ही रजिस्टर ऑफिसमध्ये खरेदी खत केलं, त्याच्यानंतर फेरफारसाठी प्रक्रिया केली, तुमचा फेरफार मंजूर झाला. आता बघूया ह्यालाच अनुसरून 8अ मध्ये कोणते बदल होतात. फेरफार मंजूर झाल्यावर जर जमीन पूर्णपणे नवीन व्यक्तीच्या नावावर गेली असेल तर जुन्या खातेदारांच्या नोंदीत बदल होतो आणि नवीन खातेदाराच्या खात्यात संबंधित जमीन दाखवली जाते. पण जर फक्त काही भागाचा व्यवहार झाला असेल तर त्यानुसार खाते आणि क्षेत्रफळात आवश्यक बदल होऊ शकतात. जर वारस नोंद असेल तर वारसांची नावं समाविष्ट होतात. म्हणजेच 8अ हा फेरफार नंतर अद्ययावत होणारा महसुली अभिलेख आहे. आता 712 आणि 8अ दोन्ही का तपासायचे, कारण 712 हा एका गटाची माहिती देतो, म्हणजे एका गटाचा सगळा इतिहास तो खणून काढतो. पण 8अ हा त्या गट क्रमांकाच्या मालकाचा किंवा सहहिस्सेदारांचा संपूर्ण इतिहास आणि त्या नोंदींचं व्यापक चित्र दाखवतो. दोन्ही दस्तऐवज जर एकत्र बघितले तर आपल्याला व्यवहार अधिक स्पष्टपणे समजतो. आतापर्यंत आपण सामान्य व्यक्तींच्या दृष्टीने 8अचं महत्त्व बघितलं. आता बघूया न्यायालयाच्या दृष्टीने 8अला काय काय महत्त्व आहे. बघा, महसूल अभिलेख हे महत्त्वाचे पुरावे निश्चितच आहेत किंवा महत्त्वाचे दस्तऐवज आहेत, पण ते अंतिम मालकी मात्र निश्चित करू शकत नाही. नोंदणीकृत दस्तऐवज, इतर पुरावे आणि न्यायालयीन निर्णय यांना सुद्धा यासोबत तितकंच महत्त्व असतं. म्हणून 8अ आणि 712 या नोंदींचा वापर योग्य कायदेशीर संदर्भात समजून घेणं आवश्यक आहे. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या, 8अ हा महसूल अभिलेख आहे आणि त्यामध्ये दिसणारी चूक ही 2 प्रकारची असू शकते. पहिली लेखन किंवा नोंदीतली चूक, म्हणजे नावातील स्पेलिंगची चूक असते, वडिलांच्या नावातील चूक असते, सर्वे किंवा गट क्रमांक लिहिताना एखादी चूक झालेली असू शकते, टंकलेखनातली म्हणजे टायपिंग मधली एखादी चूक असू शकते, त्याच्यानंतर हक्काशी संबंधित एखादी चूक असू शकते, म्हणजे चुकीच्या व्यक्तीचं नाव लागलं असेल, वारसांची नावं लागली नसतील, खरेदी खत झालंय पण तरीही ज्याने जमीन खरेदी घेतली आहे त्याचं नाव अजूनही लागलेलं नसेल, किंवा चुकीच्या नंबरचा किंवा चुकीचा फेरफार मंजूर झालेला असेल. अशा या दोन्ही प्रकारच्या चुका दुरुस्त करण्याची प्रक्रिया वेगळी असते. चूक लक्षात आल्यानंतर काय करायचं, सगळ्यात आधी घाई करू नका. संबंधित कागदपत्र आधी तपासा. 712 उतारा, गाव नमुना 8अ, फेरफाराचा उतारा, झालेलं खरेदी खत, वारशाची कागदपत्र, इतर नोंदणीकृत दस्तऐवज हे सगळं व्यवस्थित तपासा. कारण अनेक वेळा चूक 8अ मध्ये नसते तर मूळ फेरफारमध्ये असते. तर आता बघूया अर्ज कोणाकडे करायचा. तुमच्या लक्षात आलंय तुमच्या फेरफारमध्ये किंवा 8अ मध्ये चूक झाली, आता ती दुरुस्त करायची हे तर तुमच्या लक्षात आलंय, पण कशी करायची, त्याच्यासाठी अर्ज करावा लागतो. आता तुम्हाला प्रश्न पडेल अर्ज कोणाकडे करायचा. तर महसूल नोंदीमध्ये जर दुरुस्तीची आवश्यकता असेल तर संबंधित तलाठी कार्यालयाशी आपण संपर्क करू शकतो. त्याच्यानुसार गरजेनुसार पुढील अधिकारी सुद्धा त्याच्याशी संबंधित असू शकतात. मंडळ अधिकारी, ज्याला आपण सर्कल ऑफिसर म्हणतो, त्याच्यानंतर तहसीलदार. आता चूक कोणत्या प्रकारची आहे याच्यावर पुढची प्रक्रिया अवलंबून असते. तर अर्ज करायचाच कळलं, पण अर्जामध्ये लिहायचं काय, तर अर्जदाराचं पूर्ण नाव लिहायचं, गावाचं नाव लिहायचं, ज्या जमिनीच्या गट क्रमांकाच्या मध्ये चूक झाली आहे तो गट क्रमांक लिहायचा, खाते नंबर लिहायचा, कोणती चूक आहे त्याची सविस्तर माहिती द्यायची आणि त्याच्याबरोबर त्याची योग्य माहिती काय आहे जी चुकली आहे ती सुद्धा द्यायची. कोणत्या कागदपत्रांच्या आधारे आपण दुरुस्ती मागताय ती कागदपत्र सोबत जोडायची. लक्षात ठेवा, अर्ज करताना काही चुका होतात ज्या तुम्ही अजिबात करू नका. पहिली म्हणजे तुम्ही अस्पष्ट अर्ज करू नका. जे काही असेल ते स्पष्टपणे अर्जात लिहा. अर्जात जितका स्पष्ट असेल तितकी प्रक्रिया फास्ट होते. त्याच्यानंतर कोणती कागदपत्र जोडायची, तर चुकीच्या स्वरूपानुसार कागदपत्र बदलू शकतात. कोणती चूक आहे त्याच्यावर सोबत जोडल्या जाणाऱ्या कागदपत्रांचा प्रकार बदलू शकतो. पण साधारणतः कोणकोणती असतील कागदपत्र, तर आधार कार्ड असतं ओळखीसाठी, त्या जमिनीच्या म्हणजे गट क्रमांकाचा 712 असतो, 8 असतो,
जर खरेदीदार असेल तर नोंदणीकृत खरेदी खत असतं. वारशाच्या संदर्भात काही चूक असेल तर वारसा हक्काची कागदपत्र असतात. फेरफार असेल तर फेरफाराचा आदेश असतो किंवा नोटीस असते. न्यायालयाचा आदेश असेल तर तो आदेश जोडावा लागतो. मग अधिकारी काय काय तपासतात, तर महसूल अधिकारी फक्त अर्ज बघून निर्णय घेत नाहीत, तर महसुलाचा अभिलेख तपासतात, त्याच्यातल्या फेरफाराच्या नोंदी तपासतात, मूळ कागदपत्र तपासतात. आवश्यक असेल तर प्रत्यक्ष पडताळणी होते त्या सगळ्या कागदपत्रांची आणि त्यानंतर संबंधित पक्षांची बाजू ऐकून घेतली जाते. त्याच्यानंतरच पुढील आदेश दिला जातो. मित्रांनो, प्रत्येक चूक तलाठीकडनं दुरुस्त होऊ शकते का? नाही. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. जर चूक फक्त लेखनातली असेल तर ती महसूल प्रक्रियेत दुरुस्त होऊ शकते. परंतु जर मालकी हक्काचा गंभीर वाद असेल तर फक्त महसूल नोंद बदलून प्रश्न कधीही सुटणार नाही. अशा परिस्थितीत ती संबंधित कायदेशीर प्रक्रिया आवश्यक असते. आता लोकांकडून होणाऱ्या मोठ्या चुका कुठच्या, ज्याचा परिणाम वर्षानुवर्ष भोगावा लागतो. सगळ्यात पहिली चूक म्हणजे वर्षानुवर्ष झालेली चूक तशीच ठेवतात. चूक लक्षात आली तरी जाऊ दे, काय करायचं आहे म्हणा, ते नंतर इतकं दुर्लक्ष करतात. त्याच्यानंतर व्यवहार करताना नोंदी कधीच तपासत नाही. करणार बरोबर तो काय तलाठी, असं होतं. फेरफार मंजूर झाला का ते सुद्धा बघत नाही. एकदा फेरफारचा अर्ज केला की तो मंजूर झाला असेल असं गृहीत धरूनच चालतात. आता चुकीची माहिती पुढे असूनही त्याची विक्री करतात. म्हणजे काय, तर चुकीची माहिती आहे, त्या व्यक्तीला माहिती असते की ती माहिती चुकलेली आहे, तरीही ती संबंधित जमीन विक्री करतात. पण त्याच्यामुळे त्यांना त्या गोष्टीचा भविष्यात नुकसान होऊ शकतं आणि यामुळे पुढे न्यायालयीन वाद निर्माण होऊ शकतो. एक छोटंसं उदाहरण बघूया. समजा राम यांच्या नावावर गट क्रमांक 123 आहे. फेरफार नंतर चुकून तिथं रामच्या जागेवर श्याम असं नोंदवलं गेलं. हे एवढं सगळं झालं तरी राम यांनी अनेक वर्ष त्या नोंदी तपासल्याच नाही. नंतर जेव्हा जमीन विकायची वेळ आली तेव्हा ही चूक लक्षात आली. त्यांनी जर वेळेवर महसूल अभिलेख तपासले असते तर ही अडचण आली असते का, किंवा जरी आली असती तरी ती खूप आधी दूर झाली असती. महत्त्वाचा सल्ला कोणता आहे या संदर्भात सगळा, कोणताही जमीन व्यवहार झाल्यानंतर तुम्ही प्रत्येक वेळी नवीन सातबारा काढा, नवीन गाव नमुना 8अ काढा, फेरफारची अंमलबजावणी झाली आहे का ते तपासा. या तिन्ही कागदपत्रांमधले सगळे तपशील बरोबर आहेत का याची खात्री करा. गाव नमुना 8अ मध्ये झालेली एक छोटी चूक सुद्धा भविष्यात मोठ्या अडचणीचं कारण ठरू शकते. म्हणून महसूल अभिलेख वेळोवेळी तपासा. चूक आढळल्यास योग्य त्या अधिकाऱ्यांकडे अर्ज करा. आवश्यक कागदपत्रांच्या आधारे दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या आणि भविष्यातलं नुकसान टाळा. लक्षात ठेवा, जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात जागरूकता ही सगळ्यात मोठी सुरक्षितता आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण सातबारा, फेरफार आणि 8अ अशी जमिनीच्या संबंधित असलेल्या कागदपत्रांची सविस्तर माहिती घेतली. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या वकिलांच्या नजरेतून या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सोबतच आपलं ज्ञान नेहमी अद्ययावत ठेवा. धन्यवाद.